एका छोट्या गावात गोपालदास नावाचा एक सेठ राहत होता. गावात तो खूप श्रीमंत माणूस ओळखला जायचा. त्याच्याकडे मोठं घर, भरपूर सोने, चांदी, दुकानं आणि खूप जमीन होती. पण त्या सगळ्या संपत्तीपेक्षा जास्त प्रसिद्धी होती त्याची कंजूसी. गावात लोक म्हणायचे, इतका कंजूस माणूस या जगात दुसरा नसणार. सेठ गोपालदास इतका कंजूस होता की तो पैशासाठी काहीही करू शकत होता. एकदा गावात जत्रा भरली होती. सगळे लोक आनंदात जिलेबी, भजी आणि मिठाई खात होते. सेठही जत्रेत गेला. त्याला जिलेबी खायची खूप इच्छा झाली. तो मिठाईवाल्याकडे गेला आणि विचारलं, जिलेबी कितीला आहे? मिठाईवाला म्हणाला, सेठजी 100 रुपये किलो. हे ऐकून सेठजीचा चेहरा उतरला. तो म्हणाला, इतकी महाग? अर्धा किलो दे. मिठाईवाला अर्धा किलो देऊ लागला तेव्हा सेठ म्हणाला, नाही नाही, अर्धा किलो खूप होईल, फक्त 2 जिलेबी दे. मिठाईवाला हसला आणि 2 जिलेबी दिल्या. पण सेठने पुन्हा विचारलं, थोडं कमी नाही का होऊ शकत? मिठाईवाला चिडून म्हणाला, सेठजी, यापेक्षा कमी तर मोफतच द्यावी लागेल. आजूबाजूचे लोक हसू लागले. सेठ घरीसुद्धा तसाच होता. त्याच्या घरात मोठी पेटी होती, ज्यात सोने, चांदी आणि पैसे भरलेले होते. पण तरीही तो तेलाचा दिवा पूर्ण पेटू देत नसे. एकदा त्याची बायको म्हणाली, अहो, घरात इतका अंधार का ठेवता? दिवा थोडा मोठा लावा. सेठ लगेच म्हणाला, अगं, तेल वाया जाईल. त्याची बायको त्रासून म्हणाली, पण तुमच्याकडे इतके पैसे आहेत. सेठ शांतपणे म्हणाला, पैसे आहेत म्हणूनच जपून वापरायचे. गावात अनेक गरीब लोक होते. कधीकधी ते सेठकडे मदतीसाठी यायचे, पण सेठ त्यांना मदत करायला तयार नसायचा. एकदा एक गरीब माणूस आला आणि म्हणाला, सेठजी, माझ्या मुलाला खूप भूक लागली आहे, थोडं धान्य द्या. सेठने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काम कर, मग पैसे मिळतील. गरीब माणूस म्हणाला, सेठजी, आज काम नाही मिळालं. पण सेठने दार बंद केलं. हे पाहून शेजारचे लोक म्हणाले, इतका पैसा असूनही सेठच्या मनात दया नाही. हळूहळू सेठची कंजूसी गावात एक मजेदार गोष्ट बनली. लोक चहाच्या टपरीवर बसून त्याच्या कंजूसीचे किस्से सांगायचे. कोणी म्हणायचं, सेठ इतका कंजूस आहे की तो पाण्याचा घोटही मोजून पितो. दुसरा म्हणायचा, अरे, एकदा त्याने मोफत मिळालेला लिंबूही अर्धा विकून अर्धा करून कापला होता. सगळे हसत होते. एक दिवस त्या गावात रामनारायण नावाचा एक चतुर पंडित आला. तो खूप बुद्धिमान आणि हुशार होता. गावातल्या लोकांनी त्याला सेठ गोपालदास बद्दल सांगितलं. एक माणूस म्हणाला, पंडितजी, जर तुम्ही त्या सेठची कंजूसी कमी केली तर आम्ही तुम्हाला मानू. पंडित हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मी त्या सेठला असा धडा शिकवेन की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. दुसऱ्या दिवशी पंडित थेट सेठच्या घरी गेला. दार ठोठावलं. सेठ बाहेर आला आणि म्हणाला, काय पाहिजे? पंडित शांतपणे म्हणाला, सेठजी, मला तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सेठ संशयाने म्हणाला, काय गोष्ट? पंडित हळू आवाजात म्हणाला, मला तुमच्या घराबद्दल एक मोठं रहस्य कळलं आहे. सेठ घाबरला. क कोणतं रहस्य? पंडित म्हणाला, तुमच्या घरावर ग्रहदोष आहे. हे ऐकून सेठचे डोळे मोठे झाले. पंडित रामनारायणने तुमच्या घरावर ग्रहदोष आहे असं म्हटल्यावर सेठ गोपालदास खूप घाबरला. त्याच्या मनात लगेच विचार आला, माझं सगळं धन, सोने, चांदी आणि दुकान यांना काही झालं तर? सेठ पटकन पंडिताला घरात घेऊन गेला. तो हळू आवाजात म्हणाला, पंडितजी, कृपा करून मला सगळं खरं खरं सांगा. पंडित गंभीर चेहऱ्याने म्हणाला, सेठजी, काल रात्री मी पंचांग पाहत होतो. त्यात मला तुमच्या नावावर मोठा ग्रहदोष दिसला. सेठ घाबरून म्हणाला, काय होईल? पंडित म्हणाला, जर वेळेवर उपाय केला नाही तर तुमच्या घरातील धन हळूहळू कमी होऊ लागेल. हे ऐकून सेठचा चेहरा रंगच उडला. सेठच्या मनात सतत पैशाचाच विचार होता. तो म्हणाला, पंडितजी, माझं धन वाचवण्यासाठी काही उपाय आहे का? पंडित थोडा वेळ शांत राहिला, जणू काही मोठा विचार करत आहे. मग तो म्हणाला,
उपाय आहे, पण थोडा कठीण आहे. सेठ लगेच म्हणाला, कठीण असला तरी चालेल, फक्त माझं धन वाचायला पाहिजे. पंडित मनातच हसला. पंडित म्हणाला, सेठजी, हा ग्रहदोष दूर करण्यासाठी तुम्हाला एक मोठी पूजा करावी लागेल. सेठने विचारलं, पूजेसाठी किती खर्च येईल? पंडित म्हणाला, खर्च जास्त नाही, पण एक अट आहे. सेठ चिंतेत म्हणाला, काय अट? पंडित म्हणाला, या पूजेनंतर तुम्हाला गावातील गरीब लोकांना जेवण द्यावं लागेल. हे ऐकून सेठच्या चेहऱ्यावर मोठा धक्का बसला. गरिबांना जेवण? सेठ मनात म्हणाला, हे तर खूप खर्चाचं काम आहे. सेठ काही क्षण विचार करू लागला. त्याच्या मनात दोन गोष्टी चालू होत्या. एकीकडे त्याला पैसे खर्च करायचे नव्हते, पण दुसरीकडे त्याला भीती वाटत होती की त्याचं धन कमी होईल. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे पंडितजी, पण फार मोठं जेवण नको. पंडित हसून म्हणाला, सेठजी, गरिबांना भरपेट जेवण द्यावं लागेल. सेठने मनातच मोठा उसासा टाकला. दुसऱ्या दिवशी सेठने जेवणाची तयारी करायला सुरुवात केली, पण त्याची कंजूसी अजूनही तशीच होती. त्याने स्वयंपाक करणाऱ्या माणसाला सांगितलं, ऐक, भाजीमध्ये थोडी जास्त मिरची टाक. स्वयंपाकी आश्चर्याने म्हणाला, का सेठजी? सेठ हळू आवाजात म्हणाला, मिरची जास्त असेल तर लोक कमी खातील. स्वयंपाकी हसू लागला. दुसऱ्या दिवशी गरीब लोक जेवायला आले. सगळ्यांना थाळी दिली गेली. पहिलाच घास घेताच लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. भाजी इतकी तिखट होती की सगळे पाणी पिण्यासाठी धावू लागले. एक माणूस म्हणाला, अरे ही भाजी आहे की आग? दुसरा म्हणाला, अशी भाजी तर आयुष्यात कधी खाल्ली नाही. लोक थोडं खाऊनच उठू लागले. हे पाहून सेठ खूप खुश झाला. तो मनात म्हणाला, वाह, सगळ्यांनी कमी खाल्लं, माझे पैसे वाचले. तो दूर उभा राहून सगळं पाहत होता आणि हसत होता. तेवढ्यात पंडित रामनारायण तिथे आला. त्याने लोकांचे झालेले लाल चेहरे पाहिले. पंडिताला लगेच कळलं की सेठने पुन्हा कंजूसी केली आहे. तो सेठकडे पाहून म्हणाला, सेठजी, गरिबांना भरपेट जेवण मिळालं ना? सेठ अभिमानाने म्हणाला, हो पंडितजी, सगळ्यांनी जेवण केलं. पंडितने एका माणसाला विचारलं, भोजन कसं होतं? तो माणूस म्हणाला, भोजन तर होतं, पण मिरची इतकी होती की पोटापेक्षा डोळे जास्त भरले. सगळे जोरात हसू लागले. पंडित म्हणाला, हा सेठ अजून सुधारणार नाही. मग तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला, सेठजी, अजून एक उपाय करावा लागेल. सेठ घाबरला. आता काय? पंडित म्हणाला, आज रात्री एक विशेष अनुष्ठान करावं लागेल, नाहीतर ग्रहदोष पूर्णपणे जाणार नाही. सेठ घाबरून म्हणाला, काय करावं लागेल? पंडित म्हणाला, आज रात्री तुम्हाला तुमच्या खजिन्याचा एक भाग भगवानाला अर्पण करावा लागेल. हे ऐकून सेठचे डोळे मोठे झाले. पंडित रामनारायणने खजिन्याचा एक भाग भगवानाला अर्पण करा असं म्हटल्यावर सेठ गोपालदासच्या मनात मोठा धक्का बसला. सेठच्या डोळ्यासमोर लगेच त्याचा खजिना आला. मोठ्या पेट्यांमध्ये भरलेलं सोनं, चांदी आणि नाणी. तो मनात म्हणाला, इतक्या वर्षांनी मी हा खजिना जमा केला आहे आणि आता तो दान करायचा? सेठच्या कपाळावर घाम आला. त्या रात्री सेठ झोपलाच नाही. तो सतत खजिन्याच्या खोलीत जाऊन पेट्या उघडत होता. कधी सोने मोजत होता तर कधी चांदीची नाणी हातात घेऊन पाहत होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे सगळं मी मेहनतीने कमवलेलं आहे, असं कसं देऊ? पण लगेच त्याला पंडिताची गोष्ट आठवली. ग्रहदोष दूर झाला नाही तर धन कमी होईल. सेठ घाबरला. थोडा वेळ विचार केल्यानंतर सेठच्या डोक्यात एक कल्पना आली. तो हसला आणि म्हणाला, जर मी खूप छोटासा भाग दिला तर पंडिताला कळणार नाही. त्याने खजिन्याच्या पेटीतून सर्वात जुनी आणि कमी किमतीची काही नाणी काढली. ती एका छोट्या कापडी पिशवीत ठेवली. मग तो आनंदाने म्हणाला, बस, इतकंच भगवानासाठी पुरेसं आहे. पंडित रामनारायण पुन्हा सेठच्या घरी आला. घराच्या अंगणात पूजा सुरू झाली. दिवे लावले गेले, मंत्र म्हटले गेले. सगळं वातावरण गंभीर झालं. पूजा संपल्यानंतर पंडित म्हणाला, सेठजी, आता तुमचा खजिना भगवानाला अर्पण करा. सेठ थोडा घाबरला, पण त्याने छोटी पिशवी पुढे ठेवली. पंडिताने ती पिशवी उघडली. आत फक्त काही जुनी नाणी होती.
पंडिताने नाण्यांकडे पाहिलं, मग सेठकडे पाहिलं. त्याला लगेच कळलं की सेठ पुन्हा कंजूसी करत आहे. पंडित शांतपणे म्हणाला, सेठजी, हेच तुमचं अर्पण आहे. सेठ पटकन म्हणाला, हो पंडितजी, माझ्या मनापासून दिलं आहे. पंडित हसला. पंडित म्हणाला, सेठजी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? सेठ घाबरून म्हणाला, काय? पंडित म्हणाला, भगवानाला खोटं अर्पण केलं तर ग्रहदोष दुप्पट होतो. हे ऐकताच सेठचे पाय थरथर कापू लागले. दुप्पट? पंडित गंभीर आवाजात म्हणाला, हो, आणि अशा वेळी धन अर्धही होऊ शकतं. हे ऐकून सेठ घाबरून गेला. त्याच्या मनात विचार आला, जर खरंच माझं धन अर्ध झालं तर? तो लगेच पंडिताच्या पायाशी बसला. पंडितजी, मला वाचवा. पंडित म्हणाला, एकच मार्ग आहे. सेठ घाबरून म्हणाला, काय? पंडित म्हणाला, सत्य आणि उदारपणा. सेठ पटकन खजिन्याच्या खोलीत गेला. थोड्या वेळाने तो एक मोठी पेटी घेऊन आला. त्या पेटीत सोने चांदी भरलेली होती. सेठ म्हणाला, पंडितजी, हे भगवानाला अर्पण आहे. पंडित मनात हसत होता. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट गावात पसरली. लोक आश्चर्याने म्हणू लागले, अरे, कंजूस शेठने दान केलं. कोणी म्हणालं, हे कसं शक्य आहे? दुसरा म्हणाला, नक्कीच त्या पंडिताने काहीतरी कमाल केली आहे. सेठ गोपालदासने मोठी पेटी पंडित रामनारायण समोर ठेवली. त्या पेटीत सोनं, चांदी आणि नाणी भरलेली होती. सेठ थोडा घाबरलेला होता, पण त्याला वाटत होतं की आता ग्रहदोष नक्कीच दूर होईल. तो म्हणाला, पंडितजी, हे सगळं भगवानांसाठी आहे. कृपा करून पूजा पूर्ण करा. पंडित काही क्षण शांत उभा राहिला. त्याने पेटीकडे पाहिलं, मग सेठकडे पाहिलं. मग तो हलकसा हसू लागला. सेठला काही समजत नव्हतं. तो घाबरून म्हणाला, पंडितजी, तुम्ही हसत का आहात? पंडित म्हणाला, सेठजी, तुम्हाला खरं सांगू का? सेठ म्हणाला, हो, नक्की सांगा. पंडित म्हणाला, तुमच्या घरावर कोणताही ग्रहदोष नाही. हे ऐकताच सेठचे डोळे मोठे झाले. काय? पंडित शांतपणे म्हणाला, सेठजी, मी फक्त तुमची परीक्षा घेत होतो. सेठ चकित झाला. परीक्षा? पंडित म्हणाला, हो. गावातल्या लोकांनी मला सांगितलं होतं की तुम्ही खूप कंजूस आहात आणि तुमच्याकडे इतकं धन असूनही तुम्ही कधी कोणाला मदतही करत नाही. सेठ शांत झाला. पंडित पुढे म्हणाला, म्हणून मी विचार केला, तुम्हाला एक धडा शिकवायला हवा. हे ऐकून सेठला खूप लाज वाटली. त्याने मान खाली घातली. तो म्हणाला, पंडितजी, मी खरंच खूप कंजूस आहे का? पंडित हसून म्हणाला, सेठजी, पैसा असणं वाईट नाही, पण तो फक्त पैसा स्वतःसाठी साठवणं वाईट आहे. सेठ शांतपणे ऐकत होता. सेठ काही वेळ विचार करत बसला. त्याला आठवलं, गावात किती गरीब लोक आहेत, किती लोक मदतीसाठी येतात आणि तो त्यांना कसं नाकार देतो. त्यांच्या मनात अचानक बदल झाला. तो म्हणाला, पंडितजी, तुम्ही बरोबर बोलता. सेठ उठला आणि म्हणाला, आजपासून मी माझं थोडं धन गरिबांसाठी वापरणार. पंडित आनंदाने म्हणाला, हीच खरी पूजा आहे. सेठ लगेच नोकरांना बोलवून म्हणाला, उद्या गावातल्या सगळ्या गरीब लोकांना जेवणासाठी बोलवा. नोकर आश्चर्याने पाहत होते. दुसऱ्या दिवशी गावात मोठं जेवण ठेवण्यात आलं. सगळे गरीब लोक आले. यावेळी भाजी तिखट नव्हती. जेवण खूप स्वादिष्ट होतं. लोक म्हणू लागले, अरे, सेठ खरंच बदलला. एक म्हातारा माणूस म्हणाला, आज पहिल्यांदा सेठच्या घरात मनापासून जेवण मिळालं. ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली. लोक म्हणू लागले, पंडित रामनारायणने कमाल केली. दुसरा म्हणाला, कंजूस सेठला उदार बनवलं. सगळे हसत होते. गावातल्या मोठ्या जेवणानंतर सगळीकडे शेठ गोपालदासची चर्चा सुरू झाली. लोक आश्चर्याने म्हणत होते, अरे, हा तोच कंजूस सेठ आहे का? कोणी म्हणायचं, पूर्वी तर तो 1 रुपयासाठी 10 वेळा विचार करायचा. आता मात्र सगळं बदललेलं दिसत होतं. त्या दिवसानंतर सेठ गोपालदास हळूहळू बदलू लागला. पूर्वी तो दिव्याचं तेल वाचवण्यासाठी अंधार ठेवायचा, पण आता तो म्हणायचा, घरात उजेड असला पाहिजे. पूर्वी तो गरिबांना धान्य देत नव्हते, पण आता जेव्हा एखादा गरीब माणूस मदतीसाठी यायचा तेव्हा तो त्याला रिकाम्या हाताने पाठवत नसे.
गावातल्या लोकांना विश्वास बसत नव्हता. एक दिवस गावात पुन्हा जत्रा भरली. सगळे लोक जत्रेत फिरायला गेले. सेठही जत्रेत गेला. त्याला पुन्हा जिलेबी खायची इच्छा झाली. तो त्या मिठाईवाल्याकडे गेला. ज्याच्याकडून त्याने आधी 2 जिलेबी घेतल्या होत्या. मिठाईवाला सेठला पाहून थोडा हसलाच. तो म्हणाला, "सेठजी, आज किती जिलेबी देऊ?" पूर्वी असता तर सेठ म्हणाला असता, "2च द्या." पण यावेळी सेठ हसला. तो म्हणाला, "आज सगळ्यांसाठीच जिलेबी दे." मिठाईवाला आश्चर्याने म्हणाला, "सगळ्यांसाठी?" सेठ म्हणाला, "हो. आज गावातल्या मुलांना माझ्याकडून जिलेबी." हे ऐकताच गावातील सगळी मुलं आनंदाने ओरडू लागली. मुलं जिलेबी खायला धावत आली. मिठाईवाला मोठ्या कढईत जिलेबी तळू लागला. सेठ स्वतः उभा राहून मुलांना जिलेबी वाटत होता. मुलं हसत होती, उड्या मारत होती. तेवढ्यात पंडित रामनारायणही जत्रेत आला. त्याने हे सगळं पाहिलं. तो हसत सेठजवळ आला. तो म्हणाला, "सेठजी, आता तुम्ही खूप बदललात." सेठ हसून म्हणाला, "पंडितजी, तुमच्यामुळेच." पंडित म्हणाला, "मी काही केलं नाही. फक्त तुम्हाला तुमचं मन दाखवलं." सेठ शांतपणे म्हणाला, "पूर्वी मला वाटायचं पैसा साठवणं म्हणजे शहाणपण. पण आता कळलं, पैसा लोकांच्या उपयोगी पडला तरच त्याची खरी किंमत आहे." पंडित आनंदाने म्हणाला, "हीच खरी संपत्ती आहे." त्या दिवसानंतर गावात सेठ गोपालदासची ओळख बदलली. पूर्वी लोक त्याला कंजूस सेठ म्हणायचे. आता लोक त्याला उदार सेठ म्हणू लागले. आणि जेव्हा जेव्हा लोक त्याची आठवण काढायचे तेव्हा सगळे हसत म्हणायचे, "कंजूस सेठला सुधारायला एक चतुर पंडित लागला." कथेमधील बोध: जास्त कंजूसी माणसाने छोटं बनवते. पैसा फक्त साठवण्यासाठी नसतो, तो लोकांच्या उपयोगी पडला पाहिजे. चांगला सल्ला माणसाचं आयुष्य बदलू शकतो.